Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारची भाजी, पालेभाजी पाहणार आहोत. ती अद्याप यूट्यूबवर आलेली नाही, तर ती कशी करायची ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि ती कोणती आहे ते पण मी तुम्हाला आता दाखवतो. तर ही पहा, ही आहे पालेभाजी. हिचं पान बघा असं असतं आणि ही वेलीसारखी असते. अशी वेल असते तिची, वेल खोलून दाखवतो. हे बघा, पाणी आहे तिथं असं असतं. तर तिचे आपल्याला पानच घ्यायचे आहेत, बाकी तिचं आपल्याला काही घ्यायचं नाही. आणि ती शिजायला पण जलद, तुम्ही कापायला आणि धुवायलाच वेळ लागतो. बाकी ती धुवायला का असे वेळ लागत नाही. आपल्या बाकीच्या पालेभाज्या असतात तशीच असते. ही बघा, अशी वेल असते तिची, अशी वेल असते. आणि ही तिची पानं, अशी वेल असते. आपल्याला त्याची फक्त पानंच घ्यायची आहेत. तर ही मी विरारला गेलो होतो, तर तेव्हा त्या बाजारामध्ये लोकल भाजी म्हणून संध्याकाळचे बाजार भरला होता. तर तिकडे ती आलेली होती बाजारात. तर त्या बाईला विचारलं, विकणाऱ्या बाईला, महिलेला, तर तिला विचारलं तर ती म्हणाली की ही भाजी, आपली पालेभाजी आपण जशी करतो माठाची नाही तशीच करायची. हिला नाळी, आपण गावाकडे नाळीची भाजी बोलतो. आणि ती लोक लो वापरल्यानं नाळीची भाजी, नाळीची भाजी बोलतात तिकडे तेव्हा. पण हे, आणि भाजी खूप छान होते. तर आता मी ती कशी चिरायची ते मी तुम्हाला दाखवतो. तर सर्वप्रथम आपण त्याची पानं काढून घेऊया, धुवूया आणि मग ती चिरायला घेऊया. पहिले तिची पानं काढून घेऊ. अशी काढायची आहेत पानं. तुम्हाला काढताना काही सांगायला नकोत. आपण जशी पानं काढतो माठाची तशीच पानं तिची काढायची. अशी वेल असते तिची. स्वच्छ धुवून घ्यायची. दोन्हीची करायची का एकीचीच करूया? बघा, अशा प्रकारे आम्ही ही पानं काढून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. आता हा मी पाला धुतलेला आहे स्वच्छ. हा बघा, आता मी हा चिरून घेतो. नाळीचा पाला, बारीक चिरून घ्यायचा. आपली पालेभाजी चिरतो आपण तसाच चिरून घ्यायचा आहे. माझं भात देते तुम्हाला, हो दे. ताटली असते एक. नको इकडून येऊ नको ना, जुळ्या करून द्यायला. हा बघा, असा पाला चिरून घ्यायचा. आपण भेटू सगळा पाला चिरून झाल्यावर. तर मंडळी, मी तेल तापत ठेवलं आहे. त्यासाठी बघा, मी 4-5 मिरच्या बारीक चिरल्यात. थोडासा कांदा बारीक चिरला आहे, म्हणजे 2 कांदे घेतलेत मोठे. लसूण पेस्ट लागेल मला. आणि हा पाला मी चिरून घेतला आहे. त्याच्यामध्ये मी
आता मी त्याच्यात बटाटे चिरून टाकलेत, अंदाजे 2 ते 4 बारके बटाटे टाकलेत. तेल आपलं तापलं. तर आता मी यामध्ये राई, थोडीशी, थोडंसं जिरं, आपण करत आहोत नाळीची भाजी, आणि 1 चिमटीवर हिंग, जास्त पण नाही टाकायचं. थोडीशी हळद, लसूण पेस्ट थोडीशी, आणि तो जो आपला कांदा चिरला आहे तो आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत, मिरच्या आणि कांदा. आणि कांदा आपण परतून घेऊ. तांबूस रंगावर त्याच्यामध्येच आपण थोडंसं चवीनुसार मीठ, हे बघा 1 चमचावर मीठ. आपण भाजीचाच अंदाज घेऊन मीठ टाकणार आहोत. परत ढवळून घेऊ. ढवळून घ्यायचं. परत मीठ टाकल्यावर कांदा, आपण आता ह्याच्यात हा पाला टाकतोय. थोडा थोडा टाकायचा आणि भाजी परत परतून घ्यायची, जेणेकरून आपली फोडणी आहे ती सगळ्यांना लागेल. तुम्ही याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा घालू शकता. आता माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे. टोमॅटो घातला तो जरा जास्त. तर आपण भाजी ही एकत्र केली आहे. उरलेली भाजी पण आपण त्याच्यात ॲड करू. अंदाजे मी 2 मोठे बटाटे घेतले. कुठलं मला नाही माहिती, थांब आलं. आपण हे पण ॲड करू. आपण याच्यावर
झाकण ठेवणार आहे. या भाजीला पाणी बिलकुल घालायचं नाही. पालेभाजी येते ती लगेच शिजणार. आपण भेटू अंदाजे 10 मिनिटांनी. आता बघणार आहे ही कशी झाली आहे ती. वा, आतली बघा भाजी. भाजीला बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे. बघितलं कशी झाली भाजी, सुकी सारखी एकदम. अजिबात पाणी घालायचं नाही भाजीला. इथला आता बटाटा शिजायला हवा आहे. बटाटा शिजला का मग आपली भाजी रेडी. तुम्ही याच्यामध्ये ओलं खोबरं घालू शकता. जर कोणालाही भाजी माहिती असेल तर तुम्ही कशी करता ती पण आम्हाला जरा सांगा. एक वेगळी पद्धत असते काही काहींची. हीच पद्धत अशी असेल नाळीच्या असं. भाजीची ना? हो, हां, नाळीच्या भाजीची कोणाला नक्की माहीत असेल ही आमची पद्धत बरोबर आहे की चुकीची आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमची पद्धत कशी आहे हे पण कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्हाला लक्षात येईल. आम्हाला जशी जमली तशी आम्ही ती पद्धतीची आम्ही केली. आपण जरा वेळ वाट पाहू बटाटा आपला शिजेपर्यंत आणि मग त्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं टाकणार आहोत. तोपर्यंत आपण ब्रेक घेऊया छोटा. आपला बटाटा बघा शिजलाय. आता मी त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहे. हे बघा, आपण ढवळून घेऊ. जशी आपण माठाची भाजी करतो तशीच आपल्याला भाजी करायची आहे ही. आता ह्याच्यामध्ये माझा बटाटा जरा जास्त झाला. ही भाजी मी आधी मुंबईला करून बघितलेली होती म्हणून म्हटलं आपण ही भाजी तुमच्यापर्यंत पोचवावी. तुम्ही जर केली नसेल तर त्या निमित्ताने तरी कराल. पण माझ्या अंदाजाने अजून यूट्यूबवरतीही आलेली नाही भाजी. तर आता मंडळी आपली भाजी तयार आहे. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हां, आणि ही भाजी नाळीची भाजी आहे असं म्हणतात. हां, पाला तो तुम्हाला मी दाखवला कसा असतो तो. आणि भाजी पण कशी करायची ती पण बघितली तुम्ही. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय.